नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अमृता, काही पारंपरिक पदार्थ असे असतात ना की तुम्ही कितीही पूर्वतयारी करा, कितीही प्लॅनिंग करा, पण कधी कधी काय होतं, ते पदार्थ फसतात. अगदी खरं मनीषा, पण मन लावून एखाद्या पदार्थाची तयारी केली आणि तो पदार्थ फसला तर पुन्हा काय तो पदार्थ बनवायचं डेअरिंग होत नाही. मला माहिती आहे, आज जो पदार्थ अमृता इथे दाखवणार आहे तो फसणारही नाही, इन्स्टंटही आहे आणि पारंपरिक आहे. पण अमृता, जर आपल्या स्टाईलनी सांगूयात का? हो नक्की. इन्स्टंट आणि रसरशीत जिलेबी होईल एकदम भारी. थांब थांब, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय, पण जरा पटकन करायला घेऊया घरच्या घरी. मनीषा, जिलेबी हा असा प्रकार आहे की तो थोडासा किचकट आहे, खूपदा बायकांचा फसतो, कारण की जिलेबीचं पीठ भिजवून ती जिलेबी करावी लागते, त्याला खमीर यावा लागतो. पण आज आपण इन्स्टंट अशी जिलेबी दाखवणार आहे, अगदी 15-20 मिनिटात होते आणि फसत नाही. जर तुम्ही स्टेप बाय स्टेप केली तर अजिबात फसत नाही. सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत मनीषा, आपण साखरेचा पाक करणार आहोत, जो आपल्याला जिलेबीसाठी लागणार आहे. अंदाजे 1 कप आपण साखर घेतलेली आहे. आणि तितकंच पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. म्हणजे 1 वाटी साखर, त्याला 1 वाटी पाणी. साधारणतः 1 तारी पाक आपल्याला करायचा आहे. गॅस लावतेस मनीषा? हो. आपण 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, 1 चमचा देतेस मनीषा? यामध्ये आपल्याला घालायचे आहेत साधारण 15-20 केशरच्या काड्या आणि पाव चमचा वेलची पावडर. बरं, म्हणजे केशर आणि विलायची. हो, एक छान टेस्ट येते जिलेबीला पण. आणि हे आता आपल्याला उकळू द्यायचे. जोपर्यंत आपला पाक उकळतोय, आपण आपल्या जिलेबीचं पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी आपण काय घेतलंय, मेजरिंग कपचा जो कप असतो तो 1 कप भरून आपण मैदा घेतलेला आहे. यामध्ये घालायचंय आपल्याला 1 चमचा तूप. बरं, तूप कशासाठी घालतोय अमृता? तूप आहे ना, एक खुसखुशीतपणा येतो जिलेबीला. तू खूपदा बघ, जिलेबी तोंडात टाकली की खूपदा कडक लागते, पाक त्याच्यामध्ये मुरत नाही. हो. आणि आपण ही इन्स्टंट करतोय, तर त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये तूप घातलंय. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे, रेडीमेड बाजारात इनो मिळतं, त्याचं 1 पॅकेट. म्हणजे ते छान फुलून येईल ना. तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही ह्या अंदाजे म्हणजे 1 चमचा सोडाही घालू शकता. हे पूर्ण इनोचं पॅकेट याच्यामध्ये घालून द्यायचं आणि हाताने हे पीठ छान एकत्र करून घ्यायचं. आणि खूप कमी साहित्यात आणि पटकन होते. फक्त तुम्हाला हे पीठ भिजवणं व्यवस्थित जमलं पाहिजे, बरोबर. तुमची जिलेबी अजिबात फसणार नाही. म्हणजे व्यवस्थित चोळून घ्यायचं, जेणेकरून आपलं जे तूप आहे आणि इनो आहे सगळ्या मैद्याला लागलं गेलं पाहिजे. हो बघ मनीषा, हे असं चोळून पीठ छान एकत्र करून घ्यायचं आहे. कुठेही पिठाचा गुठळी किंवा अशी आपण गाठ जी म्हणतो ती नाही राहिली पाहिजे. आपण जे तूप आणि इनो घातलं होतं ते व्यवस्थित सगळ्या पिठाला लागलंय. आता जसं लागेल तसं अंदाजे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. खूप पाणी एकदम नाही टाकायचंय, खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, मीडियम असं आपल्याला ह्याचा घोळ करून घ्यायचंय. हे मिश्रण भिजवताना ना पाणी आपल्याला खूप कमी लागलेलं आहे अमृता. हो ना. आणि कारण ना अमृताने मला पहिले सूचना देऊन ठेवलेली होती की भस्कन पाणी घालू नको. काय होतं, पाणी जास्त झालं की मग सगळे पदार्थ परत ऍड करा, मग ते प्रमाण चुकतं आणि आपला जो पदार्थ आहे तो फसतो. त्यामुळे थोडंसं अवकाश करा आणि परफेक्ट प्रमाणात करा, म्हणजे जिलेबी छानच होणार. हो ना अमृता? मनीषा, हे हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हो. आणि आपल्याला केक करताना आपण एकदा बघतो की पीठ खाली पडतंय, म्हणजे ते बॅटर व्यवस्थित झालंय. हे बघ, पीठ आपलं पडतंय म्हणजे हे झालंय. त्याच्यापेक्षा पातळ आपल्याला करायचं नाहीये, नाहीतर जिलेबी तेलात किंवा तुपात आपण ज्याच्यात तळतो त्याच्यात विरघळते. आपला पाक उकळतोय, आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे, त्याला आपण निवांत उकळून देतोय. तोपर्यंत आपण जिलेबी करून घेतोय. जिलेबीसाठी तेल किंवा तूप तुम्हाला जे हवंय ते तुम्ही तापायला ठेवून द्या. आता हे जे मिश्रण आहे जिलेबी पाडण्यासाठी, तुम्ही कापडात बांधू शकता किंवा अशी सॉस बॉटल असते त्याच्यामध्ये घालू शकता, किंवा काहीच तुमच्याकडे घरात नसेल तर एक साधी पिशवी घेऊन त्याच्यातही तुम्ही करू शकता. आणि ना इनो घातलेलं बॅटर आहे, त्यामुळे फार वेळ ठेवून त्याला चालणार नाही. पुन्हा अमृता, बॅटर केलं की लगेच जिलेबी करायला घ्यायची. हे पीठ आपण पिशवीत भरलेलं आहे. आता ह्याला फक्त तुम्हाला व्यवस्थित पॅक करून घ्यायचंय. एखाद्या रबर बँडच्या सहाय्याने तुम्ही ह्याला पॅक करून घ्या. बाहेर मागच्या साईडनी ते पीठ आपलं बाहेर नाही आलं पाहिजे आणि आपल्याला जिलेबी अगदी इझिली सोडता आली पाहिजे. हे असं आपण पॅक करून घेतलं. आता ज्या साईडने आपल्याला जिलेबी सोडायची आहे तो जो कॉर्नर आहे तो थोडासा आपल्याला कट करून घ्यायचा. आता तुम्हाला जिलेबी किती म्हणजे बारीक हवी आहे, जाड हवी आहे, त्या हिशोबाने तुम्ही ते कट करू शकता ना. हो. आणि आता जिलेबी आपण सोडून घेऊया. आता आपण जिलेबी करून घेऊया. आपण छोट्या छोट्या डॉलर जिलेबीच करूयात. बरं. त्यात दिसतातही छान आणि लागतातही छान, म्हणजे 1 बाईट. हो. छान पडतीये अमृता. हो.
पीठ अगदी व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि तुमचा साचा जो आहे ज्याच्यात तुम्ही जिलेबी करताय. हो. आणि मला अजून एक सांगायला आवडेल मनीषा, जिलेबी तळताना ना मनीषा असा फ्लॅट पॅनच घ्यायचा, म्हणजे जिलेबी छान सगळी साईडहून तळली जाते. हो. तर मनीषा छोट्या छोट्या जिलेब्या, आणि मला सांगायला आवडेल जिलेबी जिथे शेवट होते ना तो टोक तुम्हाला मध्येच घ्यावा लागतो, नाही तर जिलेबी सुटते. आलटून पलटून ह्या जिलेबी आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित छान अशा तळून घ्यायच्या आहे. खूप कुरकुरीत आणि असं पाक पूर्ण मुरतो या जिलेबीत. असं वाटत नाही की आपण हे न भिजवता केलंय. थोडासा कलर बदलला पिठाचा की आपण हे काढून घेऊया. बरं, म्हणजे झाले हे आता. हो. अशाच पद्धतीनं आपण सगळ्या जिलेबी करून घेऊयात. मग आपला पाक घट्ट झालाय आणि ऑलमोस्ट आपला एक तारी पाक तयार झालाय. एकदा आपण चेक करूयात. हे बघ, हो, अशी एक तार आली हो की पाक झालेला आहे. आता आपण गॅस बंद केलाय आणि सगळ्यात शेवटी आपल्याला ह्याच्यात थोडासा खाण्याचा केशरी रंग घालायचा आहे. मग मनीषा आपण गॅस बंद करून खाण्याचा रंग घातलाय. खूप जण काय करतात, आधीच रंग घालून पाक उकळवतात. त्याने पाकाची टेस्टही बदलते आणि रंगही ओरिजिनल असा राहत नाही केशरी, आणि अगदी चिमूटभर रंग लागतो. हो. आता हा पाक आपला तयार झालेला आहे. मनीषा, पाक आपला कोमट झालाय. आपण एका बाउलमध्ये काढून घेतलाय. आता ह्या ज्या जिलेब्या आहेत याही कोमट आहेत. दोन्ही आपल्याला कोमटमध्येच ह्याच्यात मिक्स करायचं आहे पाक. म्हणजे जिलेबी ही आपली कोमट असली पाहिजे, खूप गार नाही आणि खूप गरम नाही, आणि पाकही तसाच खूप गार नाही आणि खूप गरम. अमृता, खूप जण ना जो कलर आहे तो पाकात टाकतात. तोच कलर तुम्ही पीठ भिजवताना तिथे टाकला तरी चालू शकतो. बायकांचं कसं असतं मनीषा, आता हा पाक थोडासा राहिला की त्यापासून दुसरं काहीतरी बनवायचं असतं. मग तो कलर तुम्ही पाकात टाकला तर तुम्ही त्याचं काही बनवू शकत नाही. म्हणून मग तो पिठातही टाकला तर चालून जाईल. अगदी 2 मिनिटं आपण ह्याच्यात ठेवूया. छान मुरल्यात ह्या जिलेब्या पाकामध्ये. आपण काढून घेऊया. पाक कोमट आहे ना तो, त्यामुळे तो बरोबर आतपर्यंत जातो आणि रसरशीत आपली जिलेबी होते. 5 मिनिटं ठेवायची ना? 5 मिनिटं लागतात. अमृता, तुला सांगू का, तुझ्या ह्या जिलब्या बघून ना पंक्तीला ते वाढणार नाही का, जिलबी 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 करत फिरतात, मला त्याची आठवण झाली. हो. या लागतातही खूप छान. म्हणजे कुठेही असं वाटणार नाही तुला की पीठ न भिजवता केली असतो ही जिलेबी. बघ मनीषा, हे आपल्या छान डॉलर जिलेब्या तयार आहेत. आपण त्या आता सर्व करूयात. आणि ह्या कुरकुरीत अशाच्या अशा राहतात ना मनीषा, ह्या कुठेही माऊ पडत नाही. म्हणजे तुम्ही 2 दिवस जरी ठेवल्या तरी त्या कुरकुरीतच राहतील ना? हो. जिलेबी सर्व करून झालेली आहे. अजून थोडीशी ह्याची रंगत वाढवायला आपण थोडेसे पिस्त्याचे काप ह्याच्यावरती टाकूयात, म्हणजे दिसायला आणखी छान दिसेल. वा वा अमृता, मस्त अशी कुरकुरीत आणि रसरशीत जिलेबी कधी मी खाऊ नये असं मला झालंय. आणि अगदी 15 मिनिटात ते 20 मिनिटात ती तयार होते. अमृता, पूर्वी ना भोंडल्याला आपण गाणी म्हणायचो बघ, हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली. पण अशी जिलबी जर का तुम्ही केली ना, ती अजिबात फसणार नाही. अगदी खरंय. म्हणजे एखादा पदार्थ येत नाही, फसतो म्हणून तो करायचाच नाही असं नाही करायचं बरं का. काहीतरी त्याच्यावरती तोडगा तुम्हाला काढावाच लागेल, आणि हा तोडगा आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. बरं, असे छान छान पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवत राहू. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. आणि त्यासाठी पाहत राहा किचन क्वीन.